नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलमध्ये। तर तुम्ही वर्सोवा कोली सी फूड फेस्टिवल बघितलं असेल, वजिरा कोली सी फूड फेस्टिवल बघितलं असेल, तर आज आपण आलोय जुहू कोळीवाडा सी फूड फेस्टिवल मध्ये। हा फेस्टिवल 8 फेब्रुवारी आणि 9 फेब्रुवारीला म्हणजे शनिवार आणि रविवार। तर तुम्ही तुमच्या फॅमिली फ्रेंड्स सोबत इथे या फेस्टिवलचा एन्जॉय करा। इथे मच्छी म्हणजे हर प्रकारची मच्छी, विविध प्रकारची मच्छी, कोळी ऑथेंटिक सी फूड तुम्हाला इथे भेटणार आहे। तर तुम्ही येतायत तर मी ॲड्रेस डिस्क्रिप्शन मध्ये देतो। एक दिवस आहे इथे फेस्टिवलमध्ये या आणि खूप सारा सी फूडचा स्वाद घ्या। तर आता आपण मध्ये जाऊया, बघूया काय काय स्पेशालिटी फूड आहे या सी फूडची। तर आपण जाऊया मध्ये। तर आम्ही आता फेस्टिवलच्या मध्ये आलोय। तर माझ्यासोबत आपली जो कोलिंग आहे म्हणजे प्रचिता आहे। तर काय सांगणार, फेस्टिवल मध्ये आपण मध्ये चाललोय तर काय काय आपण एक्सप्लोर करणार आहोत? Obviously fish, different types of fishes, and the dance, and the enjoyment, and our culture. ओके, तर आपण भेटूया मध्ये। नमस्कार मित्र, तुम्ही आले स्वयंभू काशीमाता स्टॉलवर म्हणजे 10 नंबर स्टॉल। तर माझ्यासोबत आपले इकडचे जे स्टॉलचे मेंबर्स आहेत त्यांना विचारूया आपले सी फूड स्पेशालिटी फूड काय असणार आहे। तुम्हाला स्पेशालिटी फूड काय असतं? आमचं सी फूड मध्ये तर सर्व स्पेशल आहे। एक साधा जवळ्यापासून मोठं सर्गापर्यंत पापलेट त्याच्यापर्यंत सर्व स्पेशल आहे। मला काय सांगू की सर्वच आमचं म्हणजे आमच्या स्टॉलवर खूप काय काय व्हरायटीज आहेत। तंदूर मध्ये बनवलेले, चायनीज मध्ये बनवलेले, प्रॉन्स फ्राईड राईस आहे, फ्राय आयटम आहे, भरपूर आहेत फ्राय आयटम, लोणचं आहे, सुका बोंबील लोणचं आहे, सुका बोंबलाचं कोळंबीचं लोणचं आहे, ते स्पेशलिटी आहे। तुम्ही मसाल्याचं प्रिपरेशन कसं करतात, मच्छीचं प्रिपरेशन कसं करतात, किती दिवस माझी मच्छी आम्ही 2-3 दिवस पहिल्यापासून कलेक्ट करायचा प्रयत्न करतो, कारण एवढी मच्छी एकदाच घेता येत नाही, म्हणून 2-3 दिवस थोडी आम्ही प्रयत्न करतो साठवण्याची। आणि मसाला वगैरे तयारी होऊ शकतो तेवढा आम्ही त्याच दिवशी करतो सकाळी, म्हणजे आमचे जे कस्टमर येतात त्यांना फ्रेश मिळू दे, फ्रेश आम्ही सर्व फ्रेश मिळू दे आणि आपल्या कस्टमर खुश होऊ दे, हेच आमची अपेक्षा असते। आणि आपल्या कोली दादूस पण आपल्या सोबत आहे, मस्त ज्वेलरी आणि सुरकामध्ये आणि आपल्या कोली अटायर मध्ये फूड आहे। तर काय सांगणार आपल्या कोली हे कल्चर आहे, हा आपला कल्चर आहे। सुरका आम्ही रुमाल कल्चर आमचं ते कल्चर फ्रंट करायलाच पाहिजे। आमची जनरेशन आली आम्ही करतो, आमच्या पुढची जनरेशनची पण करतो। तर आपला कल्चर आहे तो आपल्याला अटकरी जपायला हवा। तर आपलं कल्चर कधी बंद करू नका। आपली सुरका आणि टोपी मेन आहे, तर आपल्याला आपलं कल्चर जपायला हवं आहे, माझ्या हेच गोष्ट आहे। आणि आमच्या जुहू कोळीवाड्याचं नाव झालं पाहिजे, हेच आमचा हेतू आहे। काशीमाता स्टॉल नंबर 9 and 10 या नक्की या। ओके, हाय, मी कोलिनबाई आणि आम्ही लोक आलोत स्टॉल नंबर 6 वरती ॲट द खाड जुहू सी फूड फेस्टिवल। आणि हाय मयुरी, आम्हाला सांगा स्टॉलवर काय काय आहे?
आपण आलोय JK मॉकटेल्स आणि डेझर्ट स्टॉलवर. तिथे खूप प्रकारचे मॉकटेल्स आहेत स्वीट मध्ये. तर आपण बघू शकतो कुठे मॉकटेल्स वगैरे आहेत आणि खूप रिझनेबल आहे. प्राइस वगैरे खूप अफोर्डेबल आहे. खूप मस्त असं डेकॉर पण केलंय. बोट पण आहे आपली कोळी लोक. तर आपल्यासोबत दादा आहेत. तर मला काय सांगणार मॉकटेल्स बद्दल? मॉकटेल प्राइस अफोर्डेबल आहे किती? मॉकटेलचे प्राइस बघायला गेलं तर तुम्ही असे अफोर्डेबल प्राइस आहे. जसे की तुम्ही मोहितो घेऊ शकतात या आमचं स्पेशल पायनॅपल किवी कूलर आहे पिना कोलाड आहे. तर मॉकटेल्समध्ये तुम्हाला ट्राय करायचं तर तुम्ही एक जीन जुले ट्राय करू शकतात या फिर वॉटरफॉल ट्राय करू शकता. बेस्ट सेलर कुठला? बेस्ट सेलर तुम्ही बेझेस मॅच ट्राय करू शकता तिकडचं. आणि खूप मस्त डेझर्ट वगैरे पण आहे इकडे. तुम्ही इथे स्टॉलवर येत आहे तर नक्की व्हिजिट करा स्टॉलला. खूप छान असं इकडे मॉकटेल वगैरे आणि खूप मस्त डेकोर पण केलं इकडे. थँक्यू. तर आपल्या सी फूड फेस्टिवल मध्ये आपले मित्र भेटले आहेत. ते पूर्ण कॉन्टेंट क्रिएटर आपल्या कोळीला रिप्रेझेंट करतात, पूर्ण कोळी कॉन्टेंट्सला. तर माझ्यासोबत गौरव आहे म्हणजे नाना दादूस. त्याचे फिशिंगचे कॉन्टेंट एवढे छान असतात, मिलियन्स मध्ये व्ह्यूज जातात. खूप लोक बघतात असे व्हिडिओज त्याचे. मला काय सांगणार या फेस्टिवल बद्दल आणि तुझ्या आपले कॉन्टॅक्ट बद्दल फिशिंग? सर्वप्रथम सर्वांना या सी फूड फेस्टिवल मध्ये मी आगमन करतो. आवर्जून मी म्हणतो की ह्या तुम्ही जसं आपल्या आग्रिकल्चरचे रिच्युअल्स असतात ना त्या कल्चरमध्ये तुम्हाला काही ना काहीतरी बघायला मिळतं. एवढंच नाही तर प्रत्येक बरेचसे कंटेंट तुम्हाला आणि सोबत बऱ्याचशा काही गोष्टी तुम्हाला शिकायला सुद्धा भेटतात. इथे सी फूड आहे ना अतिशय उत्तम दर्जाचं आहे. आणि एवढंच नाही तर लोकांचा प्रतिसाद तुम्हाला खूप चांगला मिळेल. आणि ह्या जू परिवार सी फूड फेस्टिवलमध्ये सांगायला झालं तर लोकांचा रिस्पॉन्स बाकीच्या सी फूड फेस्टिवलपेक्षा इथे चांगला असतो. कारण मॅनेजमेंट खूप चांगली आहे इथे, तुम्हाला व्यवस्था दिसेल. आणि सर्वात भारी गाणी कोळी, बाजूला समुद्र कोळी, खाद्य कोळी, सगळ्याकडे तुम्हाला कोळी कोळी तुम्हाला भाई फुल मजा येणार आहे. तर तुम्ही जर या फेस्टिवल मध्ये आला नसाल, उद्याचा दिवस लास्ट आहे, नक्की एकदा या. तर आणि आपल्यासोबत आवऱ्याचा दादूस आहे. त्याचे पण खूप छान असे कॉन्टेंट असतात, कोळी कॉन्टेंट असतात. तर काय सांगणार कॉन्टेंट बद्दल आणि आपल्या फेस्टिवल बद्दल? सर्वात अगोदरचं कॉन्टेंट तर आपले फिशिंग कॉन्टेंट असतात. कारण आपली आवड आहे आणि ही फिशिंग करणं म्हणजे आपल्या रक्तामध्ये आहे आणि ही कधीच जाऊ शकत नाही. तर आज आपण आहोत ते म्हणजे जू कोळीवाडा सी फूड फेस्टिवलमध्ये आलो आहे आणि मस्त आपण स्टॉल सगळे एक्सप्लोर केले. आणि आता आपण आहे ना मस्त जाऊ आणि कोळी गीत सॉंग्स यांचा आनंद घेऊ. तर तुम्हाला आपले व्हिडिओच्या माध्यमातून नक्की इथे एकदा या. आवडत असेल ना तर 100% टेस्ट करा. आपले कोळी सी फूड फेस्टिवल कसे असतात ना नक्की ट्राय करा. आज आणि उद्या तर नक्कीच ट्राय करा. संडे आहे, प्रत्येकाला तर सुट्टीच असते. नक्की इथे या आणि छान असा आनंद घ्या आपला या कोळी सी फूड फेस्टिवलचा. तर चला, थँक्यू. तर आपला करंजाचा दादूस त्याचे पण फिशिंगचे कॉन्टेंट असतात, मस्त व्हिडिओज व्हायरल असतात आणि मी याचे व्हिडिओ खूप आधीपासूनच बघत आलोय. धन्यवाद. तर काय सांगणार आपलं कॉन्टेंट बद्दल आणि फेस्टिवल बद्दल? कॉन्टेंट म्हणजे आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब नसेल केलात, नावच खूप आहे करंजाचा कोळी. कारण करंजाच आहे आणि कोळी पण आहे म्हणून करंजाचा कोळी. आणि आपलं मावळेचं असतं आपलं काय आपले गावांचे जे काही फेस्टिवल असतात ते सगळे प्रकारचे आम्ही व्हिडिओ बनवतोय. तुम्ही चॅनल सर्च करा करंजाचा कोळी आणि चॅनलला एकदा सबस्क्राईब करा. आणि खरं सांगायचं झालं तर मी गेल्या वर्षी पण आलेलो या फेस्टिवलमध्ये, पण यावर्षीचा फेस्टिवल काहीतरी वेगळा वाटला. अरेंजमेंट खूप चांगली आहे, मॅनेजमेंट मस्त आहे, एकदम आयोजन खूप चांगलं आहे आणि माहोल जो बनवताना बँडवाला ते एकदम भारी. आणि सर्वात पहिल्यांदा तुम्ही ही व्हिडिओ बघत असाल तर दादाच्या चॅनलला सबस्क्राईब करा. नसेल केलं तर नक्की जाऊन सबस्क्राईब करा. कारण ही व्हिडिओ बघायला तुम्हाला सोपं वाटतंय पण बनवणं खूप मेहनत लागते. कारण ही व्हिडिओ शूट करून डबल एडिट करायची, ही शूट करून डबल एडिट करायला लागते, पोस्ट प्रोसेसिंग करायला लागते, तेव्हा कुठे जाऊन अपलोडिंग करायला लागते. ही खूप मोठी प्रोसेस असते. त्या मेहनतीसाठी त्याच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक नसेल केलं तर नक्की लाईक करून जा. धन्यवाद. एकविरा वाजव की वाजव रे वाजव. तर आम्ही क्रॅब लॉलीपॉप घेतलंय, मी ट्राय करणार आहे कैसा आहे ते इकडचे जू कोळीवाडा सी फूडचा. तर आपण ट्राय करूया.
आपण ट्राय करू. पण अशी किती ऐकली तर आपल्याला पण नाचावंसं वाटतं. नाईस, हा कार्यक्रम पूर्ण फ्रेश आहे या, छान आहे. स्टॉल नंबर 10 वरून आम्ही घेतलाय. तुम्ही पण या इथे आणि स्टॉल नंबर 10चं हा क्रॅब लॉलीपॉप ट्राय करा. खूप मस्त टेम्पटिंग आहे खूप आणि फ्रेश आहे, इट्स रिअली फ्रेश. आणि मिंट चटणी आहे आणि शेजवान आहे. क्रंची आणि व्हेरी तर आपण जयपास संतोषी स्टॉल असं इकडे आलोय. स्टॉल नंबर 11. आपल्यासोबत आपली ताई आहे. स्टॉल बद्दल काय सांगणार, स्पेशालिटी फूड आणि आपलं छान एन्व्हायरमेंट केलं तर लुक काय सांगणार? स्टॉल तर तुम्ही बघू शकता एवढी गर्दी आहे या स्टॉल मध्ये आणि आपल्या स्टॉलवर सर्व ऑथेंटिक फूड आहे. जे पण तुम्ही बघणार तुम्हाला सर्व चांगलं भेटणार. जसं ग्राउंड इथे आहे, तुम्ही व्हिडिओ पण घेऊ शकता. हाऊसचा फूड दॅट इज अँड इट्स कोली कल्चर. सो आणि आपल्या कोली कल्चरमध्ये आपले कोली आउटफिट पण आहे, खूप ट्रेंडिंगला चालले. नवीन नवीन आउटफिट लोक हे करतात, वेअर करतात. तो ताईने पण खूप छान असं वेअर केलं. तर आउटफिट बद्दल काय सांगणार, प्रिपरेशन किती दिवस झाले आउटफिट? preparation is nothing आधीपासून. इट इज ऑन द गो. इट वॉज ऑन दिस पिकअप अँड वेअर इट. ताईचं पार्टचं बॅक साईड पण बघू शकता. मस्त वेणी आहे, चिप्सी आहे आणि आपल्या सर्वात इम्पॉर्टंट मी तुम्हाला दाखवते, जर दाखवलंच ना 1 मिनिट बघू शकता. पार्टी पण आपली लाइटिंगची वेणी वगैरे मस्त बॅक साईड वगैरे बघू शकता. छान असं एन्टायर केलं ताईने. थँक्यू. वेलकम. तर आम्ही मस्त प्रॉन्स मोमोज ट्राय करणार आहोत इकडे स्टॉलवर. प्रॉन मोमोज ट्राय करणार आहे. स्टॉल नंबर 1 वरती जस्ट ॲट दी एंट्रन्स. ना लेट्स सी कसे आहेत. तर आपण घेतले प्रॉन्स मोमोज. खूप मस्त असं टेम्पटिंग आहे फूड. आपण ट्राय करणार. तर आपण ट्राय करणार आहेत प्रॉन्स मोमोज. बघू शकता. खूप मस्त आहे. स्टॉल नंबर 1. स्टॉल नंबर 1चा मी प्रॉन्स मोमोज ट्राय केलं. खूप छान आहे. तू रेटिंग काय देशील या मोमोसाठी? I'll give it 8. 9 इज परफेक्ट. आणि कोळी कल्चरचे आदर्श हे सगळे बाकी ब्लॉगर्स आहेत, ते सगळे सोशल आणि आपल्या कल्चरवर जास्त भर देत. पण मोहित रामले यांचं खरोखरच कौतुक करेन. आज संपूर्ण महाराष्ट्र कोळीवाड्यांमध्ये एक वेगळी छाप त्याची आहे. असं मोहित रामले, प्लीज यापैकी मी मोहित रामले विनंती करेन की आपण आजच्या कार्यक्रमाला 2 शब्द सांगावे. मोहित रामले. प्लीज मोहित चालू करा. नमस्कार. सदानंदाचा आई माऊलीचा. आमचे वेसावकर बी बसलेले आहात. नरेश काका, अरे लोक खातान पण आवाज नाही कोणच्या. सदानंदाचा, कोली एकजुटीचा. आता हे मोर्चा आंदोलनात जाऊन आणि शास्ते काय केला, ही आपल्याला बोलावची सवय झालेली आहे. मुंबई आम्हा कोल्यांची नाही कोणाच्या बापाची. मंडळी, हे आपलं आज फेस्टिवल आहे, जू कोळीवाडा सी फूड फेस्टिवल. अनिश असो, अरविंद असो, आपले सगळेच आहात मित्र. ते कवशी बोलतात का आपलं फेस्टिवल आहे तर तुम्ही व्लॉगर लोक या. मला वाटते हे प्रथमच असं मंच असेल का आपल्याला सगळे व्लॉगरला एके ठिकाणी तुम्ही बघिता. तर यान खरंच श्रेय आहे ते या लोकांचं आहे. कमिटीसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. कारण खरंच आम्ही गेल्या वर्ष पण आलेलो, ते असं इन्स्पिरेशन मिळते का आपण दरवर्षी यायला पाहिजे. कारण व्लॉगिंग, यूट्यूब, इंस्टा हे असं माध्यम आहे काय आज जगाच्या पाठीवर माणूस काही बी बसलेला असेल तर त्याला आपली संस्कृती दिसते. कारण संस्कृती टिकली, आपली बोलीभाषा टिकली तरच यो कोली टिकेल. कारण आता कोण सुरकाग नेसेल नाही का, फंक्शन असेल का नेसते. ते आपल्यामध्ये एकच हत्यार आहे ती म्हणजे आपली भाषा.
की भाषा केव्हा आपली सोडू नका, जे असेल ते आपले भाषण बोला. आणि या फेस्टिवलला आमचं एक तुम्हाला विनंती आहे का, जसे तुम्ही आता डाऊन टू अर्थ असेच रेवा, लय तुमची तरक्की होणार आहे. आणि हे आमचे म्हणजे तुमच्यासाठी गुड विशेष आहे की आज सगळे ब्लॉगर आलेले आहेत. आमचा सत्कार केला म्हणून तुमची आम्ही स्तुती करून आहे, पण खरंच आमचं मन सगळ्यांचं भरून आलेलं आहे. कारण खरं संस्कृती, खाद्य संस्कृती, आपला पेहराव, आपली भाषा, आपल्या समस्या जगात जो पोचविते तो खरा आज आपले समाजांचे सगळे व्लॉगर आहेत. तर मला वाटतं या सगळ्यांसाठी टाल्या होऊन जाऊ द्या. एक करंजाशी आलेला आहे, एक बेलापूरशी आलेला आहे, कोण वसईशी आलेला आहे. म्हणजे खरंच आपली संस्कृती टिकवण्यासाठी ही जी तळमळ आहे ती आपल्या लोकांमध्ये दिसते. ते सगळ्यांसाठी पुन्हा एकदा आपण जयघोष करूया. कोळी आगरी भूमिपुत्रांचा विजय असो, मुंबई आम्हा कोल्यांची नाही कुणाच्या बापाची. अरे कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. आताच आमचं एक फंक्शन होतं, आम्ही जाऊन आलो आपले दादरला. ते सोनम वांगचुक नाव तुम्ही ऐकलं असेल, अख्खे भारताला अख्खे जगाला त्यांनी हलवलेलं. तो लडाखमध्ये ज्यांनी आपले क्लायमेट चेंजसाठी, त्यांचे भूमिपुत्रांसाठी ज्यांनी कार्य केलं तो आयला. आणि तो बी आपले कोळ्यां संगती तो उभा राहणार आहे. आपले जे दर्या, आपले नाले, आपले सगळे डोंगर हे वाचावं, आपले भूमी वाचावी म्हणून तो आपले साथ देणार आहे. त्यांनी खास कोळी नृत्य केलं. आवरा खुश झालेला आहे तो. त्यांची थेट आम्ही आलेलो आहोत. त्या आठवणी एकदम ताज्या. आणि आल्यानंतर खरंच तुम्हाला भेटून आमच्या मनात खूप आनंद झाला. ते असंच आई एकविरा तुमच्या पाठीशी राहो आणि अशीच तुमची प्रगती जगभरात आम्ही पोचवणार याचा आम्ही वसा घेतला आहे. आणि तुमच्या पाठीशी आम्ही नक्की राहणार. धन्यवाद. सदा आनंदाचा. हॅलो मोहित रामले, गेल्या वेळेस तुम्हाला बोलला होतास या लोकांचा सत्कार पण राहून गेला. साऊंड तर असाच खूप छान असा फेस्टिवल एन्जॉय केला आम्ही मध्ये जाऊन. तर यूट्यूबवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या चॅनलला, म्हणजे कोली टेल्स, आणि इंस्टाग्रामला कोली कल्चर करून. तर अशाच नवीन नवीन व्हिडिओज येतील. खूप सारं प्रेम द्या. तर आता भेटूया पुढच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तर आतासाठी बाय.